हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे. हे बघा, रात्रीपासून पाऊस खूप सुरू आहे. इतका पाऊस आहे की एकही ऑटोवाला बसवाला मुलांना घ्यायसाठी आलेला नाही आणि मुलं पण शाळेत गेलेली नाही आहे. खूप पाऊस सुरू आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे होम मेकर शीतल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे आणि मी पण मजेत आहे. तर आज बघा, आज रात्रीपासून इतका पाऊस पडत आहे. तरी पण मी सगळे माझं कामं वगैरे सगळं झालेलं आहे. कपडे वगैरे सगळे मी इथे वरांड्यातच वाढवलेले आहे, कारण पाऊस कधी पण येण्याची शक्यता आहे. आणि आज मुलांना एकही ऑटोवाला व्हॅनवाला सकाळी आलेला नाही, कारण रात्रीपासूनच इतकं जास्त प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे. आत्ता थोडा थांबलेला आहे पाऊस. तर बघू शकता तुम्ही, अतिवृष्टीमुळे शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. आज शाळेतून मेसेज आलेला आहे, या जेवण करायला. हे बघा, पोळी आणि कांदे आणि मिरची याची चटणी. हे बघा. हॅलो, हाय, स्वागत आहे तुमचं. हे बघा, मी आज बनवत आहे गुलाबजामुन. तर मी इथे हा जो गुलाबजामुनचा पॅकेट आहे, हा गुलाबजामुनचा पॅकेट आणलेला आहे. याच्यातलं अर्ध मी घेतलेलं आहे, अर्ध मिश्रण जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि त्या मिश्रणाचा छान मऊसूद गोळा करून घेतलेला आहे. हे बघा, मऊसूद गोळा करून घेतलेला आहे. आता मी याचे छोटे छोटे गोळे करत आहे. छान सॉफ्ट गोळा करून घेतलेला आहे बघा. आता याचे मऊसूद गोळे करून घेत आहे मी. हे बघा, गोळे करून घेतलेले आहे मी. आता मी हे गुलाबजामुन तळून घेणार आहे. बघा, हा हे गोळे करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि मी आता हे गुलाबजामुन तळून घेणार आहे. एक एक करून गुलाबजामुन मी, जास्त तेल गरम करायचं नाही आहे, कडकड. तळून घेत आहे. काय झालं? सोनेरी होईपर्यंत तळून घेणार आहे. आणि इकडे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता मी करत आहे, बटाटा घातलेला आहे, एक वांगे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडी पालक घालणार आहे. मिक्स भाजी करणार आहे मी आता. बघा, भाजी बनवत आहे मी. इकडे तेल घातलेलं आहे, कांदे घातलेला आहे, हळद घातलेली आहे. मी मसाला वगैरे घालत नाही जास्त. लाल तिखट तुम्हाला जितकं पाहिजे तितकं, म्हणजे तिखट जेवढं लागते तुम्हाला तेवढं. हे खूप तिखट आहे, त्याच्यामुळे मी कमी घालत आहे तिखट. टोमॅटो चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घालत आहे. त्याच्यानंतर मीठ घालते. मीठ घालत आहे. वांगे, बटाटे आणि पालकची भाजी मी इथे करणार आहे. पालक बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. आता मी पालक पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे ढवळून घेणार आहे. आता याला कमी गॅसवर शिजू देते. वांगे, आलू आणि पालकची भाजी. इकडे आपले गुलाबजामुन पण तळले जात आहेत. बघू शकता तुम्ही, लालसर होईपर्यंत तळायचे आहेत, नाहीतर आतमधून ते कच्चे राहतात.
इथे पाक तयार झालेला आहे आणि हे आता तळलेले गुलाबजामुन मी याच्यामध्ये गरम गरम पाकामध्येच घालत आहे. पूर्ण गुलाबजामुन पाकामध्ये घातलेले आहे. आता हा पूर्ण पाक सोकून घेणार आहे ते गुलाबजामुन. अशा पद्धतीने गुलाबजामुन तयार झालेले आहे. ठेवायचे आहे. या मस्त गरम गरम गुलाबजामुन खायला. एक नंबर गुलाबजामुन बनलेले आहेत. गरम मस्त एक नंबर, खूप यमी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर नक्की व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. घ्या आपली काळजी.